दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. अनेक नाशिवंते काय, न सरे आय हाय नाही बर का, आय ज्याच्याने यावे तया काकुलती. जे दाविती सुपंथ, अनेक नाशिवंते काय, न सरे आय ज्याच्याने. तुका म्हणे उरी नुरे, तुका म्हणे उरी नुरे, त्याचे खरे उपकार. अनेक नाशिवंते काय, न सरे आय ज्याच्याने. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावार करी संताच्या, यावार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, यावार करी संतांच्या. दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवे. अनेक नाशिवंते काय, न सरे आय ज्याच्याने. सेवेकरता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबार यांचा असून, या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांच्या दातृत्वाचं वर्णन करतायत. चालू असलेला हा नामोत्सव परमपूज्य ब्रह्मलीन धर्मानंद बाबा यांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने परमपूज्य अमृतानंद महाराजांच्या हा अध्यापत्याखाली आणि सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. आणि त्या सोहळ्यामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही सेवा हे आपलं सौभाग्य आहे. एका थोर महापुरुषाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवेचा योग आहे. कारण मी नेहमी विचार मांडत असतो, एखाद्या मंत्र्याच्या वाढदिवसाला कीर्तन करण्याने तुम्हाला पैसे अधिक मिळतील, पण संतांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुण्य अधिक मिळेल बरं का. पुण्य मिळवायचं का पैसा मिळवायचं ठरवा बरं का. तेव्हा त्या बाबांनी या भूमीमध्ये वास्तव्य करून या भूमीला पावित्र्य प्राप्त करून दिलं. एकदा बाबा असताना मी कीर्तनाला आलो होतो बरं का. श्रावण महिन्यामध्ये तेव्हा येण्याकरता रस्ता नव्हते आणि त्याला साधं होतं आपलं. पण बाबांचं दर्शन झालं आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये एक सेवेचा योग प्राप्त झाला. पण कधी बाबा गेले हे माहितीच नाही बरं का आपल्याला. पुन्हा संपर्क इकडं आलाच नाही. पण त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा योग आहे. आमचे आदरणीय श्यामसुंदरजी महाराज या चितात उपस्थित आहेत. त्यांचाही संबंध चांगला आहे. आमच्या घरी बऱ्याच वेळा ते सेवेकरता आलेत. मला अलीकडेच त्यांचा योग नाही आहे.
आणि अशा ह्या पवित्र स्थळामध्ये त्यांनी साधना केलेली आहे. ज्या जागेमध्ये महात्म्यांनी साधना केली त्या जागेमध्ये काही काल पारमार्थिकांनी घालवावा बरं का. आज आमची परिस्थिती काय आहे, आम्ही परमार्थ करतोय, माझं प्रामाणिक मत आहे, पण साधना करायला कोणी तयार नाही बरं का. साधना करायला कोणी तयार नाही आहे. आणि साधना करण्याकरता जे ठिकाण लागतं ते कसं असावं, संतांनी वर्णन केले. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या एकांतवाशी. अशा ठिकाणात जावं की तिथं गेल्यानंतर विषयाचं स्मरण सुद्धा होऊ नये, त्याला एकांत म्हणतात बरं का. विषयाचं चित्तामध्ये स्मरण सुद्धा होऊ नये. मी एका ब्रह्मचार्याच्या बंगल्यावरती गेलो होतो बरं का. आणि तो बंगला बघितला. त्या बंगल्यामध्ये त्या ब्रह्मचार्याने आंघोळ करण्याकरता बाथरूम केलं होतं, फार मोठं होतं बरं का. त्यात आंघोळ ती झोपून करायची म्हणा बरं का. त्या बाथरूममध्ये पाहिलं एवढे ते डबे होते. मी विचार केला संसारिकाच्या सुद्धा घरात एवढे नाहीत बरं का. एवढं ब्रह्मचार्याच्या घरामध्ये बरं का. हां, फक्त नाव विचारायचं नाही आणि मी सांगायचं नाही बरं का. गादीची मर्यादा आहे. हां हां, ब्रह्मचारी जीवन आहे, साधना करण्याकरता आहे, पण ब्रह्मचारी म्हटलं की भोगाचा त्याग करावा लागतो बरं का. महाराजांनी वर्णन केले, बाईलेच्या त्यागे नव्हे ब्रह्मचारी बरं का. याला ब्रह्मचारी नुसतं म्हणत नाही. म्हणून ज्या महात्म्यांचं जीवन त्यागी होतं अतिशय, कारण उद्धाराकरता त्याग करणाऱ्या महापुरुषांची आज भूतलावरती संख्या फार कमी आहे. काही माणसं पोटाकरता देशाचा त्याग करून गेलेत बरं का. पोटा करता काही भारतातली माणसं अमेरिकेला गेलेत का नाही, कशा करता हो. आपल्या भूमीचा त्याग केला, मायबापाचा त्याग केला, मित्रपरिवाराचा त्याग केला, पण पोटा करता. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, काही लोकांनी भोगा करता या मृत्यू लोकाचा त्याग करून स्वर्गाचा अंगीकार केला. पण ज्या महात्म्यांनी या भूतलावरती राहूनच सर्वस्वाचा त्याग करून परमार्थाची साधना केली बरं का, हे विशेषत्व आहे. पण त्याग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्याग केल्याशिवाय परमार्थाची साधना घडत नाही. मग त्याग कोणता करावा, आतला त्याग का बाहेरचा त्याग. त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा, अहंकाराद वडावे, अहंकाराद वडावे, त्याग तरी ऐसा करा. कर्तृत्वाचा अहंकार टाकणं याला त्याग म्हणतात बरं का. घरदार टाकणं म्हणजे त्याग नव्हे. चित्तामध्ये जो कर्तृत्वाविषयी असलेला अहंकार तो त्याग करायचा फार कठीण आहे, पण या महात्म्यांनी तो जीवनामध्ये केला आणि तो त्याग करून जीवनामध्ये साधना केली. साधनेच्या व्यतिरिक्त त्याने आपल्या जीवनामध्ये दुसरं काहीही केलेलं नाही आहे. तुम्ही पहा, मी त्या कुपनकुट्टीला गेलो होतो.
कीर्तन करून आलो बरं का तिथं. आपणही बसताय आणि ते महात्मी बसलेत बरं का. आपण कीर्तन करेपर्यंत 84 आसनं करतोय, 84 आसनं करतोय. तुम्ही महाराजांच्याकडे पहा, मी 2-2.5 तास तिथं उभा होतो. मांडीसुद्धा हलवत नाहीत बरं का, मांडीसुद्धा हलवत नाहीत. साधना ही लक्षात ठेवा. हां, आपण जर असं बसायचं ठरवलं ना, कीर्तन झाल्यानंतर उठवायला माणसं लागतील आपल्याला. एकदम येणार नाही, ती रोजची साधना आहे. हां, कारण त्या साधनेचं वर्णन करता असताना एक आसन सिद्धी सांगितली. एका जागेवरती शरीराला कष्ट न होता कमीत कमी 3 तास बसता आलं पाहिजे, तर साधना करता येते बरं का. हां, शरीराला कष्ट न देता साधना करावी लागते, लक्षात ठेवा. म्हणून या महात्म्यांनी त्याग केला आणि त्याग करून साधना केली. कोणती साधना केली? तिथं लिहिलंय, ध्यान करो, ध्यान करो. संत महात्म्यांनी सांगितलंय. हां, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. एकदा कारदग्याच्या आश्रमामध्ये सत्संग होता आणि तिथं कोपरगावचे बाबाजी आलते बरं का. फार मोठे तपोनिधी. सत्संग झाल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलवलं बरं का, अगदी जवळ बोलवलं. आणि त्यांनी मला विचारलं, काय साधना करता का? काय विचारलं? तुम्ही साधना करता का? आम्ही एकमेकाला विचारतो, लग्न झाले का, कुठं नोकरी करता का, शेती आहे का, मुलं कामाला आहेत का. मला एवढा आनंद झाला बरं का. खरंच म्हणजे थोडासा मी प्रयत्न करतोय, त्यांना मी प्रामाणिक सांगितलं बरं का. का माझ्या आवडीचा विषय त्यांनी विचारला. हां, त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही परमार्थ करा, पण त्या परमार्थाच्या साधनेला ध्यानाची बैठक पाहिजे. म्हणून आपल्या वारकऱ्यात बदल नाही बरं का, वारकऱ्यामध्ये बदल नाही, लक्षात ठेवा. मी इथं आलो यांची स्तुती करत नाही, मी सिद्धांताला धरून बोलतोय, लक्षात ठेवा. हां, वारकऱ्यामध्ये वाऱ्या करून बदल नाही आहे. हां, का साधनाच नाही वारकऱ्यांच्या जीवनामध्ये. हां हां, वारकरी जेवढे चंचल आहेत तेवढे कोणी चंचल नाहीत, लक्षात ठेवा. साधनाच नाही आमच्या जीवनामध्ये, पण साधना सांगितलेली आहे. हां, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, पांडुरंग का ध्यान करणाराच शेवटी अवस्थेला प्राप्त होतो, लक्षात ठेवा. हां, कोणीतरी प्राप्त होत नाही. कारण महाराजांनी वर्णन केले, ध्यान करता 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 त्या ध्येय स्वरूपाला तो प्राप्त होतो. आणि ध्येय स्वरूपाला प्राप्त झाला ना, मग त्याला प्रतीती येते. काय प्रतीती येते? भरला घनदाट. यालाच म्हणतात विश्वात्मक वर्ग. यालाच म्हणतात विश्वात्मक. अशा अवस्थेला प्राप्त होता येतं. आणि बाबा त्या अवस्थेला प्राप्त झाले आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सेवेचा योग माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याच्या वाट्याला आलेला आहे बरं का. सौभाग्य आपलं. तेव्हा आपण काय वर्णन करणार? वर्णन करण्याकडे आपल्याकडे काय नाही आहे, पण आमचं भाग्य आहे. आमच्याकडे वर्णन करण्यासारखं काय नाही, पण आम्ही ज्यांचे अनुयायी आहोत ते मात्र श्रीमंत आहेत बरं का. ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, नाथ महाराज. एवढी श्रीमंत आहेत, एवढी श्रीमंत आहेत, त्यांची सारखी ज्ञानाची श्रीमंती त्रिभुवनात नाही आहे. तेव्हा आमच्याकडे जरी काही नसलो तरी आम्ही श्रीमंताचे
संतांचे चेले आहोत, तुका म्हणे ते सुका का येऊने, काय कमी नाही बरं का. मग त्यांचंच घेऊन काहीतरी आपल्यासमोर बोलायचं आपल्याला बरं का, त्यांचंच घेऊन काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा त्या संत महात्म्यांनी संतांचं केलेलं वर्णन आहे, अनेक रूपाने केलेलं वर्णन आहे. आणि त्या अनेक रूपातलं वर्णन करताना या अभंगातून तुकोबाराय वर्णन करतात की संतांचं दातृत्व आज जगाच्या समोर प्रगट करतायत बरं का. कारण संत जीवन आहे आणि संत जीवन हे भूतलावरती कशा करता अवतीर्ण झालेलं आहे, जगाला देण्याकरता ही मंडळी आलेली आहे. जगाला देण्याकरता आलेली, लक्षात ठेवा. जगाकडून त्यांना काही मिळवायचं नाहीये. आपण सुद्धा जन्माला आलोय कशा करता, कशा करता आलोय, आपण घालवण्याकरता आलोय. काय घालवण्याकरता, स्वस्वरूपाचं अज्ञान, स्वस्वरूपाचं अज्ञान घालवण्याकरता आलोय. आणि संत देण्याकरता आले. शिवितो हारस वाटे तो अनेका, शिवितो हारस वाटे तो अनेका, यारे हो नका रान भरे, घ्या रे हो नका रान भरे, विठेवर जाते पाऊले समान, विठेवर जाते पाऊले समान. रान भरे यारे हो नका रान भरे, विठेवर जाते पाऊले समान. वाटितो अनेका, वाटण्याकरता देण्याकरता आलेत. मग देण्याकरता आलेत, पण देण्याकरता संपन्नता असावी तर देता येतं बरं का. विपन्न माणसं, दरिद्री माणसं दुसऱ्याला काही देऊ शकत नाही. काय आपल्याला जर द्यायचं असेल तर त्या मानाची संपन्नता आपल्या जीवनामध्ये पाहिजे. व्यवहाराचा विचार केला तर दान करायचं आहे. दान करण्याकरता काय पाहिजे, खिशात पैसे पाहिजेत, खिशात पैसे पाहिजे. दान देताना बघून द्यावं का हाताला लागल ते द्यावं. आम्ही खिशात हात घालतोय, चापसतोय, बाकीच्या नोटा बाजूला करतोय, लहान नोट हाताला लागेल असा प्रयत्न, तो प्रयत्न कशातच चालू असतोय बरं का. आम्ही एक ते बीड जिल्ह्यामध्ये उत्तरेश्वर माऊली म्हणून गेले. हनुमान भक्त होते बरं का. उत्तरेश्वर माऊली ते ब्रह्मलीन झाले. फार त्यांच्या मागे समाज बरं का. पण त्यांचा एक स्वभाव, कुणी महाराज त्यांना भेटण्याकरता आले, खिशात हलगा जेवढे हाताला येतील तेवढे द्यायचे बरं का. किती हातात नोटा आले ते बघत नव्हते, किती आले ते बघत नव्हते. आम्ही बरोबर निवडून 10 रुपयाचीच काढतोय. म्हणजे एवढं त्यांना लोक देत होते, एवढं लोक त्यांना देत होते. कुठून येतं कळत नव्हतं. पण कुणीही एक महात्मा त्यांच्या विटेला आला, कोणी वारकरी विटेला आला, कोणी महाराज आले की हाताला लागल तेवढे घ्यायचे आणि द्यायचे बरं का. सांगण्याचं तात्पर्य संपन्नता असावी लागते एक, आणि त्या संपन्नतेबरोबर उदारता असावी लागते. मग संतांच्या जीवनाचा विचार केला तर संत देण्याकरता आले. मग संतांची संपन्नता कोणती होती, ते ज्ञानाचे चालते बिंब, अवयवते सुखाचे कोंब.
हे रमानुस पण ते भांब लौकिक भागू. चालतं बोलतं ज्ञान म्हणजे संत. आता काय कमी आहे हो? काहीच कमी नाही. त्यांना कुठून आणायचं नाही आहे, लक्षात ठेवा. ते स्वतःच ज्ञानस्वरूप होते आणि स्वतः ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्यांना वाटलं आपण जगाला ज्ञान द्यावं, जगाला ज्ञान द्यावं. लक्षात ठेवा. म्हणून त्यांचं वर्णन करताना तुकोबारांनी वर्णन केले, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा गुरु महाराव. ज्ञानदेव तुमायचे मनते, ज्ञानदेव तुमायचे मज पामराये काय तोलप, मज पामराये काय तोलप. ज्ञानियांचा राजा. जगामध्ये राजे पुष्कळ आहेत, पण ज्ञानाचे नाहीत बरं. ज्ञानाचे नाहीत, फक्त ज्ञानाचे राजे संत आणि संतच, बाकी कोणी नाही बरं का. मग एवढं ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांनी वाटलं आपण हे ज्ञान जगाला वाटावं. का तर त्याच्या मागे एक विचार आहे शास्त्राचा बरं का. ते ज्ञान देण्याकरता आले, ज्ञानदान करण्याकरता आले, समाजाला जाणीव करून द्यायचे आहे. प्रत्येक जीवाने दान केलं पाहिजे, प्रत्येक जीवाने दान केलं पाहिजे बरं का. म्हणून प्रसंग आहे, एकदा ब्रह्मदेवाकडे दानव, देव आणि मानव तिघही मागण्याकरता गेले. देव, दानव आणि मानव ब्रह्मदेवाकडे गेले मागायला. ब्रह्मदेवाने विचार केला, हे तिघही आपल्याकडे मागण्याकरता आलेले आहेत, यांना काहीतरी आपण उपदेश केला पाहिजे. मग तिघांना एकाच वाक्यात उपदेश केला, द द द. बरं का. देवाला सांगितलं द, देवादिकांना, दानवांना सांगितलं द आणि मानवाला सांगितलं द. देवादिकांनी विचार केला, ब्रह्मदेवाने आपल्याला द शब्दाचा उपदेश केला आहे, काय याच्या मागं भाव असावा. मग त्या देवानी थोडंसं अंतर्मुख होऊन विचार केला, आपण राहतो स्वर्गामध्ये आणि त्या स्वर्गामध्ये भोग फार आहे, भोग फार आहे. आम्ही भोग भोगून 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 भोगी झालोय. मग काय केलं पाहिजे, या भोगापासून आवरण्याकरता इंद्रियांचं दमन केलं पाहिजे, इंद्रियांचं दमन केलं पाहिजे, असं बहुतेक ब्रह्मदेवाला आम्हाला सांगायचं आहे बरं का. आणि त्यांनी विचार केला, द शब्दाचा उपदेश आम्हाला ज्या अर्थी केला तेव्हा ब्रह्मदेवाला सांगायचं आहे, तुम्ही दमन करा, तुम्ही भोगी आहात. दुसरा विचार, दानव म्हणजे राक्षस, यांचा स्वभाव क्रूर, विनाकारण दुसऱ्याचा जीव घ्यायचा बरं का. विनाकारण, काही कारण नसताना दुसऱ्याचा प्राण घेणं, तेवढी क्रूरता असल्याशिवाय माणसं घेत नाहीत बरं का.
तुम्ही बघा, तो कसाई त्या पशुच्या नरडीवरती सुरी फिरवतो, काय त्याला वाटतं का हो? काय त्यानं त्याचं वाईट केलंय? हां, काही केलं नाही, पण विनाकारण त्याचा जीव घेतात बरं का. दानव सुद्धा हेच आहेत, विनाकारण समाजाला त्रास द्यायचा. उदाहरणार्थ दहशतवादी, विनाकारण बरं का. ही क्रूरता म्हणजे यांच्या अंतःकरणामध्ये त्या क्रूरतेचा परिणाम, हिंसा करण्याकरता ही माणसं प्रवृत्त झाली, हिंसा करण्याकरता प्रवृत्त झाली. तेव्हा त्या दानवानी विचार केला, ब्रह्मदेवाने आपल्याला उपदेश केला, बहुतेक आम्ही विनाकारण लोकांचा प्राण घेतो. तेव्हा ब्रह्मदेवाला सांगायचं आहे, तुम्ही प्राण्यांच्यावरती दया करा, प्राण्यांच्यावरती दया करा. हां, द द द लक्षात ठेवा बरं, दया करा. त्या दानवानी विचार केला, आमच्याकरता केलेला उपदेश आहे. मानवाने विचार केला, ब्रह्मदेवाने आपल्याला उपदेश केलाय. आम्ही उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त मिळवायचंच काम करतोय, आम्ही कुठं दान करत नाही बरं का. हां, माणसासारखा जगामध्ये प्राणी, चेंगट माणसासारखा दुसरा प्राणी नाही बरं का. माणसाला दान करण्याची वृत्ती नाही आहे. माणसं स्वतःचं तर देत नाहीत, पण दुसऱ्याचं काय मिळतं काय बघतात बरं का. दुसऱ्याचं काय मिळतं काय बघतात. मी नेहमी विचार सांगतो, सप्ताहाची संयोजक मंडळी बरं का, बऱ्याच ठिकाणी आम्हाला अनुभव आहे. हां, सूत्र त्यांच्या हातात असतात, ती पाकिट बंद खोलीत तयार करतात. हां, वहीत एक असतं आणि बुवाच्या नावावरती एक असतं बरं का. हां, म्हणजे स्वतःचं काय सप्ताहात देत नाहीत, पण सप्ताहातलं खातात. ती माणसं दान कधी करणार हो? दान कधी करणार? पण गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, तुम्ही देवाच्या दर्शनाला जा, तुम्हाला देवाच्या जवळ काय ठेवताल तर ठेवू नका, पण देवाच्या जवळच तरी उचलू नका. म्हणून प्रत्येक जीवाने आपण जे रोज मिळवतो धन, ते मिळवलेलं धन, त्या धनाची शुद्धी होण्याकरता त्यातला 1/4 भाग धर्माकरता दान केला पाहिजे. मानवाला दचा उपदेश केला. मानवाने विचार केला, ब्रह्मदेवाने आपल्याला उपदेश केलाय, दान करा. म्हणून देवाधिकाधिका करता दमन, दानवा करता दया आणि मानवा करता दान. मानवाने दान केलं पाहिजे, पण कुणी करायला तयार नाही. तेव्हा संतांनी विचार केला, या समाजाला दान करण्याकरता, प्रवृत्त करण्याकरता आपण काय केलं पाहिजे. लोकाला सांगून उपयोग नाही. लोकाचा स्वभाव आहे, आपण दान केलं तर लोक दान करतील. तैसे संत जगे, तैसे संत जगे, क्रिया करो निदाविती अंगी, क्रिया करो निदाविती अंगी. तैसे संत जगी, बोलोनी दाविती जगी, क्रिया करोनी दाविती जगी. ह्या समाजाला दान करण्याकरता प्रवृत्त केलं पाहिजे. प्रत्येकाने दान केलं पाहिजे.
आता या समाजाला दान करा म्हणून सांगायचं कसं? तेव्हा महाराजांनी विचार केला, दान करा हे सांगायच्या ऐवजी आपणच स्वतः दान करावं. आणि ते संत स्वतः दान करण्याकरता प्रवृत्त झाले. काय दान केलं ते महाराज अभंगाच्या म्हणता येईल अशा चाली म्हणावं. आता तोची एक जाना नारायणा स्मरवी. महाराज वर्णन करतात संत महात्मे दान करण्याकरता प्रवृत्त झाले का आम्हा तुम्हाला दानाची सवय लागावी म्हणून. बरं का, मग काय दान करावं? दानाचा विचार पुष्कळ मांडलाय. प्रामुख्याने शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे, जे तुम्हाला दान करायचं आहे ते श्रद्धेनं दान करावं. बरं का, श्रद्धया देयम. श्रद्धेनं दान करायला शिका. जे तुम्हाला काय करायचं असेल ते यथाशक्ती, पण त्या मागे श्रद्धा असावी. त्याच्या पुढे वर्णन केले, श्रद्धेनं दान देता नाही तर भीतीनं तरी दान द्या. भीतीनं. बरं का, एका सावकाराकडे काही मंडळी देणगी मागायला गेली. देणगी मागायला गेल्यानंतर त्या सावकाराने सांगितलं, काय कशा करता आला तुम्ही? काय म्हणले, शेठजी आम्ही आमच्या गावातलं मंदिर बांधायचं ठरवलं. मंदिर बांधायचं ठरवलं. आपण शेठजी आहात, आपण काहीतरी मोठी देणगी द्यावी. म्हणजे काय तुमची अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आहे तुम्ही सिंहाचा वाटा उचलावा. तो सावकार शेठजी हुशार होता. ते बघा मी देतो म्हटले, तुमच्या इच्छेच्या पेक्षा अधिक देतो. फक्त एक काम करा, मंदिर बांधायचं काम तुम्ही करा आणि कळसाचं काम माझ्याकरता ठेवा. शेठजीने काय सांगितलं, तुम्ही गावाने मंदिर बांधा आणि कळसाचं काम माझ्याकरता ठेवा. सावकारला माहिती आहे गावाकडून मंदिर बांधणं होणारच नाही. जिथं मंदिरच बांधलं नाही तिथं कळस बांधायचा संबंध येतोय कुठं? म्हणजे त्याला दान द्यायचंच म्हणून त्यांनी बोलण्याची भाषा काय केली, गावाने मंदिर बांधा, कळसाचं मी काम करतो. त्याला माहिती आहे शक्यच नाही आहे. म्हणजे दान करण्याकडे माणसाची प्रवृत्ती नाही, लक्षात ठेवा. म्हणून पहिल्यांदा श्रद्धेनं दान केलं पाहिजे. श्रद्धेनं, लक्षात ठेवा. एक ग्रस्त सावकाराकडे मागायला गेला. म्हणजे सावकार अमुक अमुक
देणगी पाहिजे. ते मला 1 पैसा देणार नाही. हरकत नाही म्हटला. बाहेर पडताना सांगितलं, झोपताना रात्री सावध झोपा, म्हणजे आत्ताच घेऊन जा. का त्यांनी विचारला, हा गुंड आहे, रात्री जर उरावरती बसून जर मला मारला आणि सगळं घेऊन गेला तर? हां, म्हणजे भीतीच्या पोटी दिलं बरं का. हां, भीतीच्या पोटी. हां, म्हणजे पहिल्यांदा सांगितलं. त्याच्या पुढे एक विचार सांगतो. माणसाने श्रद्धेनं जावं, भीतीच्या पोटी जावं, त्याच्या पुढं माणसाने लाज काज द्यावं, लाजून द्यावं बरं का. एवढी माणसं या सप्ताहाला देतात, आपण सुद्धा द्यावं लाजून. हां, बाहेरची लांबून लांबून येऊन माणसं देतात, आम्ही शेजारी असून देत नाही. याला म्हणतात लाजनं देणं, श्रद्धेनं देणं, भयानं देणं, लाजेनं देणं. कशा करता द्यावं दान? धनाची शुद्धी होण्याकरता. धनाची शुद्धी होण्याकरता. आपल्याकडे जे द्रव्य आलेलं आहे त्या धनाची शुद्धी झाली पाहिजे. धनाची शुद्धी कशाने होते? पैसे पाण्यात भिजून शुद्ध होत नाही. पाण्यात भिजून शुद्ध होत नाही. तुम्ही जर बाहेरून फिरून आला तर घरातली माणसं काय करतात? अंगावरती पाणी शिंपडतात आणि पाणी शिंपडून आत घेतात बरं का. त्याला शुद्धीकरण म्हणतात. तसं पैशाला पाणी शिंपडून चालत नाही. हां, धनाची शुद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर 1/4 भाग धर्माकरता खर्च केला पाहिजे. धर्माकरता. तर धर्माकरता खर्च केला तरच धन शुद्ध होतं, नाहीतर धन शुद्ध होत नाही. धनाची शुद्धी केली पाहिजे बरं का. आणि धनाची शुद्धी करण्याकरता प्रत्येकाने दान केलं पाहिजे. प्रत्येकाने, अबपवाल्याने सुद्धा. आम्हाला सवय लागल्या घ्यायची. आम्ही कुठेही गेलो की आमचा असाच येतोय, असा खिशात कधी जात नाही. खिशात कधी जात नाही का? जातोय. म्हणून वर्षातून एक तरी घरी कार्यक्रम करावा. वर्षभर गोळा करा, पण एक असा कार्यक्रम वर्षातून करा की आपण दान करावं. आपण दान करावं बरं का. जे जे वर्षभर मिळवतात त्यांनी एक तरी वर्षातून एक कार्यक्रम दाना करता करावा बरं का. करावा का? केलंच पाहिजे. अरे आपल्याकडे आलेलं सुद्धा द्रव्य काय शुद्ध होऊन येतं म्हणता तुम्ही? अशुद्धच आहे ते. हां, ते पचत नाही बरं का. हां, समजावं. अचानक घरामध्ये जर घराला जर आग लागली तर समजावं आपलं मिळवलेला पैसा चांगला नाही. आपल्या घरामध्ये जर कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्या तर समजावं पैसा चांगला नाही. आपल्या घरामध्ये जर कोणाला दुर्धर रोग झाला तर समजावं पैसा शुद्ध नाही. धनाची शुद्धी होण्याकरता दान केलंच पाहिजे. पण अलीकडे दान बदललं. रक्तदान, नेत्रदान, देहदान, भूमिदान. कालाच्या ओघामध्ये दान बदललं. आणि त्याच्या पुढचं सांगायचं ठरलं तर मतदान आता चालू आहे. ते कसं करावं पुढं मी आपल्याला सांगेन. पण दान करायचं बरं का. दान करण्याचा आपल्याला हक्क आहे. पूर्वी दान करत होते. काय दान करत होते? सालंकृत कन्यादान, पृथ्वी दानाते समान. सालंकृत कन्या जर दान केली तर पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतं. एवढं दानाचं महत्व आहे बरं का. म्हणजे प्रत्येकाने दान केलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे ते, म्हणून प्रत्येकाने द्रव्य दान करावं. संतांनी विचार केला आपल्याकडे ज्ञान आहे. ज्ञान आहे. मग आपल्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण जगाला द्यावं. म्हणून ते संत महात्मे ज्ञानाचं दान करण्याकरता प्रवृत्त झाले. पण तुकोबाराय म्हणतात का? एक शब्द वापरलाय तिथं.
एक शब्द वापरला. हां, एक शब्द बरं का. दाता तोची एक जानाचे शब्द वापरलाय. हां, ज्ञान दान करणारे फक्त संतच आहेत. हां, संतांच्या शिवाय कोणीही ज्ञानदान करू शकत नाही, करू शकत नाही. फक्त संतच. आमच्या तुमच्याकडे ज्ञान नाही आहे. काय आहे? आमची नावं ठेवलीत हो, नावं ठेवलीत. माझं नाव काय ठेवलंय? पूर्णानंद. का ठेवलंय? आमच्या गावामध्ये एक सत्पुरुष होऊन गेले, सद्गुरू पूर्णानंद महाराज. हां, भूदेव होते. फार मोठी त्यांनी साधना केली. त्यांना भगवान कृष्णाचा साक्षात्कार झाला. त्यांनी कृष्णमूर्तीची स्थापना केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या. आणि योगायोगाने त्या सप्ताहामध्ये, त्यांच्या पुण्यतिथीच्या सप्ताहामध्ये मी जन्माला आलो म्हणून तीर्थरूप महाराजांनी माझं नाव पूर्णानंद ठेवले. पण माझ्याकडे तेवढा आनंद नाही. मला एवढं सांगायचं आहे. नाव माझं पूर्णानंद आहे. त्या महात्म्यांचं ठेवलंय, माझं नाव नाही बरं काही. त्या महात्म्यांचं आहे. हां, तुम्ही जर माझ्याकडे जर आनंद मागायला आला तर मी देऊ शकत नाही. कोण देऊ शकतं? अहो, ज्यांच्याकडे ज्ञान आहे तीच माणसं जगाला आनंद देऊ शकतात बरं का. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची. हां, असे ज्ञान स्वरूप असणारे महात्मेच जगाला ज्ञान देतात. कोणतं ज्ञान देतात? पोट भरण्याचं का उद्धाराचं? उद्धाराचं ज्ञान देतात बरं का. पोट भरण्याचं ज्ञान संत देत नाहीत. पोट भरण्याचं ज्ञान देतात त्याला म्हणतात प्राध्यापक. त्याला काय म्हणतात? प्राध्यापक, शिक्षक. हे पोट भरायचं ज्ञान देतात. उद्धाराचं ज्ञान देणारे फक्त या भूतलावरती संतच आहे. हा, संतांच्या शिवाय कोणीही ज्ञान देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्मलीन रंगनाथ महाराज प्रबंधकर गुरुजी म्हणायचे. ते म्हणायचे, अरे ही अध्यात्मविद्या म्हणजे मरणमारी विद्या आहे. अध्यात्मविद्या म्हणजे मरणमारी विद्या आहे. आणि ही संतांच्या शिवाय मिळू शकत नाही, संतांच्या शिवाय देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. संतांच्या शिवाय कोणी देऊ शकत नाही. संतच जगाला ज्ञान देऊ शकतात. का? महाराज म्हणतात ते संपन्न आहेत. आणि संपन्न असून ते उदार आहेत. संत उदार उदार, संत उदार उदार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. संत उदार उदार, संत उदार उदार.
संत उदार उदार, भरले अनंत भांडार. त्यांच्याकडे संपन्नता आहे आणि त्या संपन्नतेबरोबर उदारता आहे. माऊलींनी वर्णन केले, बरीच माणसं संपन्न आहेत पण उदार नाहीत. बरीच माणसं उदार आहेत पण संपन्न नाहीत. संपन्नता आणि उदारता ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत बरं का. आज जगामध्ये कितीतरी माणसं संपन्न आहेत, पण उदारता नाही आहे. उदारता नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्या संपन्नतेबरोबर उदारता असावी लागते. काही जगामध्ये उदार आहेत पण संपन्नता नाही. आम्हाला वाटतं चाललेल्या उत्सवामध्ये एकाची पंगत घालावी, पण खिशात हात घातला तर आरपार जातोय. दान करावं असं वाटतं पण नाही ना आमच्याजवळ. काहींच्या जवळ सरता सरना पण देण्याची वृत्ती नाही. म्हणून माऊलींनी वर्णन केले, रसज्ञानी जेवणारे, त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे. हा दृष्टांत दिलाय पुढे. उदारता शब्द त्याच्यामध्ये आहे. महाराज म्हणतात, एखादी स्त्री आहे आणि त्या स्त्रीने स्वयंपाक केलेला आहे. स्वयंपाक चांगला करते, तिला काय म्हणतात? सुगरणी आणि उदारे. सुगरिणी आणि उदारे, रसज्ञानी जेवणारे. सुगरण असावी आणि उदार असावी, हे येत नाही बरं का. एवढा स्वयंपाक चांगला केलेला असतो, एवढा स्वयंपाक चांगला केलेला असतो, म्हणते वाढू का, वाढू का, वाढू का. खाणाऱ्याची इच्छा एवढी असते, वाढणाऱ्या बाईला खाण्याची एवढी भूक लागलेली असते बरं का. पण ती विचारते वाढू का. का स्वयंपाक चांगला केला पण विचारते वाढू का, म्हणजे उदार नाही बरं का. एखादी बाई स्वयंपाक करते, त्याला चव नावाचा प्रकार असते, ती आग्रह करते, घ्या घ्या घ्या. अरे खाण्यासारखं नाही ना. म्हणजे सुगरण असावी आणि ती उदार असावी. जेवणारा असावा आणि तो रसज्ञ असावा. तसं इथं महाराज वर्णन करतात, संत हे संपन्न आहेत आणि उदार आहेत. आणि त्या उदारतेचा परिणाम त्यांनी जगाला काय दिलं? ज्ञान दिलं. कोणतं ज्ञान दिलं? नारायणा स्मरवे. आम्हा तुम्हाला त्या नारायणाचं विस्मरण आहे. ज्या नारायणाचं विस्मरण आहे त्या नारायणाचं स्मरण करून दिलं. हे कोण करून देऊ शकतो? ज्याला देवाचं स्मरण आहे, तीच माणसं दुसऱ्याला स्मरण करून देऊ शकतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरण
जागे वारे आता स्मरण करा. ज्याला स्वतःला स्मरण आहे तेच दुसऱ्याला स्मरण करून देऊ शकतात. संतांच्या स्वरूपाचा विचार केला तर संत आपल्या बोधामध्ये आहेत. मी तो वासुदेव तत्वता आपल्या बोधामध्ये आहेत बरं का. म्हणजे त्यांना स्वस्वरूपाचं विस्मरण नाही, जीवाला झालंय. जीवाला विस्मरण झालेलं आहे. ते आपल्या महिमेमध्ये, आपल्या बोधामध्ये, आपल्या आनंदामध्ये सतत आहेत. हीच मंडळी आज जगाला स्मरण करून देऊ शकतात. दुसरं कोणीही करून देऊ शकत नाही. म्हणून आज आमच्या तुमच्या जीवनाचा विचार केला तर आम्हाला विस्मरण आहे का स्मरण आहे? स्मरण नाही का आहे? कशाचं? मी ब्रह्म आहे याचं विस्मरण आहे आणि मी देह आहे याचं स्मरण आहे. हे चांगलं नाही, हे चांगलं नाही बरं का. आम्हाला स्मरण आहे. आम्ही कुठे गेलो की ते मी 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 चाल म्हटली, मी कीर्तन केलं, मी वाजवलं, मी होतो म्हणून सप्ताह झाला, मी आहे म्हणून गाव चाललंय, मी आहे म्हणून सगळं चाललंय. मी मी म्हणजे देहाला मी म्हणतो बरं का. हे स्मरणच आहे, हे स्मरण आहे. पण हे खरं स्मरण नव्हे बरं का. आम्हाला देहाचं स्मरण आहे, स्वरूपाचं विस्मरण आहे. मग स्वरूपाचं विस्मरण होणं हे फार मोठं जीवनातलं संकट आहे. लक्षात ठेवा, फार मोठं संकट आहे. महाराजांनी वर्णन केले, मी वर्णन केलं नाही. महाराज म्हणतात, ज्यांनी देवाला विसरलं त्यांचं काय खरं नाही. विसरली तया थोर झाली हानी, बसतील खाणे चौऱ्यांच्या, बसतील खाणे चौऱ्यांच्या. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. आम्हा तुम्हाला स्वस्वरूपाचं विस्मरण आहे आणि ते सांगण्याकरता महाराज शब्द वापरला, नारायणा स्मरवे. आपण त्या स्वरूपाला विसरलो, देवाला विसरलो आणि जी विसरलेलं आहे त्या विसरलेल्याला स्मरण करून देणं फार कठीण काम आहे, फार कठीण काम आहे. बघा तुम्ही, महाभारतातला प्रसंग आहे आणि त्या महाभारतामध्ये असा प्रसंग आहे, कुंती मातेला वाटलं आपण कर्णाला स्मरण करून द्यावं, कर्णाला स्मरण करून द्यावं. कर्ण हा
कौंतेय होता, पण तो म्हणत होता राधेय. होता कोण? कौंतेय, पण म्हणत होता राधेय. कुंती मातेने विचार केला, हा माझा असताना राधेचा म्हणतोय, याचं बहुतेक कर्णाला विस्मरण झालंय. त्याचं स्मरण करावं म्हणून एकांतात कर्णाला भेटण्याकरता कुंती माता गेली. सांगितलं, कर्णा, तू राधेय नसून तू कौंतेय आहेस. पूर्ण इतिहास सांगितला बरं का कुंतीनं. हां, तू माझाच आहेस, तू राधेचा नाही आहेस. मी कथा सांगणार नाही बरं का. ती पुन्हा 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 त्या कर्णाला सांगते. कर्णाचा विश्वास बसेना. सांगितलं, कर्णा, मी तुझी जन्मदाती आई आहे बरं का. जन्मदाती आई आहे. तो माझ्यावरती विश्वास ठेव, माझ्यावरती विश्वास ठेव. तू माझाच आहेस, तू त्या राधेचा नाही. फार प्रयत्न केला. कर्णाने उत्तर दिलं, कुंती मातेला वंदन केलं. ठीक आहे, मी तुझा आहे, राधेचा नाही आहे, मान्य आहे. पण माते, वेळ निघून गेल्या म्हणे, वेळ निघून गेल्या, मी आता बदलू शकत नाही. का? कुंती मातेची इच्छा होती, हा कौरवांच्या बाजूनं लढणारा कर्ण जर पांडवांच्या बाजूनं आला तर बरं होईल. पण कर्ण कबूल झाला नाही. कर्णाला मान्य करावं लागलं, मी कुंतीचा आहे. हा, कुंतीचा असून सुद्धा तो राधेच म्हणत होता. आमची तुमची तीच अवस्था आहे. आम्ही स्वतः सच्चिदानंद स्वरूप असताना मी देह आहे. किती सप्ते केल्यानंतर निघून जाईल? किती सप्ते केल्यानंतर निघून जाईल? कारण म्हणतात तितकं सोपं नाही. परी संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यशी. त्या संतांच्या शिवाय हे आपल्याला कोणीही देणार नाही, कोणी सांगू शकत नाही. माऊलींनी वर्णन केले, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. हा, संतांच्या शिवाय हे ज्ञान कोणीही करून देऊ शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात, हा, नारायणाचं स्मरणदान करून देण्याचं काम फक्त संत आणि संतच करून देऊ शकतात. म्हणून दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. कुणी तुकोबराने विचारलं असेल, महाराज ज्ञानदानाचं काम त्या संतांनी केलं, बाकीचं काही दिलं नाही का? त्यांच्याकडे नव्हतं का? महाराज म्हणतात, करील ते काय नो हे महाराज. हा, त्यांच्याकडे काय नव्हतं? सर्व काही होतं, पण त्यांनी ते जगाला दिलं नाही बरं का. जगाला दिलं नाही. का दिलं नाही? ज्ञानच का दिलं? ज्ञानाचंच दान केलं. बाकीचं दान संतांनी काय केलं नाही? महाराज म्हणतात, बाकीचं दान केलं नाही. त्याचं कारण सांगतात, बाकीचं दान नाश पावणार आहे. आणि नाशिवंते काय, आणि नाशिवंते काय, नसरे
नाशिवंते काय अनेक नाशिवंते काय अनेक नाशिवंते काय नसरे आय. नाशिवंत पदार्थाचं संत दान करत नाहीत. का करत नाही त्याची कारण मीमांसा सांगितली. पण महाराज म्हणतात जे संत दान करतात ते दान आपल्याला मिळावं असं जर वाटत असेल तर आपल्याला काय करावं लागेल. या वेतया काकुलती जे दाविती सुपंत. आणि आपण त्यांच्याजवळ गेलो तर ते आपल्याला देतील. आणि त्या दानाचा परिणाम तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. अनेक नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू. आणि उर्वरित वेळामध्ये 3 चरणाचा भाव धावता सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. विठोबा रखुमाई जय 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 विठोबा जय जय विठोबा दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. अनेक नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचं दातृत्व सांगतायत. संतांनी जे दान केलं तर ज्ञानदानाचं कार्य केलं. का सर्व दानामध्ये ज्ञानदान श्रेष्ठ आहे. का त्याची कारण मीमांसा महाराज सांगतात. आम्ही तुम्ही जे दान करतो त्या दानाचं स्वरूप असं आहे. नसरे आय ज्याच्याने. आय म्हणजे इच्छा. आय म्हणजे इच्छा बर का. हाय तो प्रिंटिंगचा दोष आहे बरं का गाथेतला. बऱ्याच अजून ते लोकांच्या लक्षात नाही. बरेच हायच म्हणतात बरं का. आयुष्यभर हाय हायच आणि कीर्तनातही हायच. आय म्हणजे इच्छा. आपण जे व्यवहारामध्ये दान करतो त्या दानाने इच्छा वाढते का कमी होते. इच्छा वाढते. तुला तुझ्या सासऱ्यांनी मुलगी दान दिली बरोबर आहे ना. त्या दिवसापासून इच्छा कमी झाली का वाढली. दान दिले बरं का. पण असं दान दिलंय त्या दानाचा परिणाम किती ती म्हणते आणा आणा.
आणा कुठंपर्यंत चौघाच्या खांद्यावरती जाऊ म्हणते आणाच म्हणते. म्हणजे ते दान दिलं, कन्यादान करणं हे श्रेष्ठ दान, पण त्या दानाने इच्छा वाढते. दानाने इच्छा वाढते. लग्नाच्या पूर्वी आहे त्या पगारात भागत होतं. काय लोकांनी दिले तेवढ्यात भागत होतं. आता भागत नाही. लोकाला सांगावं ते वाढवून द्या. का? म्हणजे आज व्यवहारामध्ये जे दान केलं जातं ते दान नाश पावणार आहे आणि इच्छा वाढवणार आहे. बरं का? इच्छा वाढवणार आहे. संतांनी जे दान दिलं ते अविनाश स्वरूपाचं दान दिलं आणि इच्छा निवृत्त करणारं दान दिलं. कृपादान केले संती 7 दिवस सरेना कल्पांतीही सरेना. कल्पच्या कल्प गेले तरी ते संपणारं नाही. बरं का? न संपणारं दिलं. आणि जे दान दिलं महाराज म्हणतात त्याची ज्याला दिलं त्याची इच्छा शिल्लक राहिली नाही. कृतकृत्य झालो. कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. म्हणजे इच्छा निवृत्त करणारं दान दिलं आणि नाश न पावणारं दान दिलं. ज्ञानाच्या व्यतिरिक्त दान नाश पावणार आहे. अन्नदान पण सांगितलं बरं का. अन्नदानही करावं. 2 दानाला महत्त्व दिलं. एक ज्ञानदान आणि अन्नदान. दोन्ही म्हणजे इच्छा तृप्त होते. ज्ञानामध्ये इच्छा पूर्ण होते आणि अन्नामध्ये इच्छा पूर्ण होते. तुम्ही जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर तुम्हाला वाढण्याकरता यजमान आला. तुमचं पोट भरलेलं आहे. तो यजमान आग्रह करतोय. त्याला म्हणतोय नको बरं का, आता नको. नाही म्हणतोय थोडं घ्या. तो शेवटी म्हणतोय बघा तुम्ही आता मला सोनं जरी वाढलं तरी नको. सोनं जरी वाढलं तरी नको. हे कुठं शब्द येतात? नको पुरे एवढ्यातच येतात. बाकी तुम्ही काही द्या. तुम्हाला पैसे दिले ते म्हणजे देऊन 5,000च दिलेत. म्हणजे अजून इच्छा आहे. म्हणजे पैसे देण्याने इच्छा कमी होत नाही. वस्त्र दिलं देऊन हलकं दिलं. इच्छा वाढणारीच आहे. एक विनोदाने सांगत असतात गुरुवर्य साखरे महाराज. एक मित्र एका मित्राला भेटायला गेला. आता फार दिवसांनी मित्र आलाय. शहरामध्ये राहणार आहे, खेड्यामध्ये आलाय. आता तो शेतामध्ये राहत होता. भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं बघा शेती एवढी आहे, एवढं पीक आहे, अनेक प्रकारचं आहे. आता आपल्याकडे आलाय म्हणून त्यांनी काय दिलं? त्याच्या शेतात लावली होती कारली. सांगितले मित्रा जाता जाता 5 किलो कारली घेऊन जा. 5 किलो कारली त्याला पिशवी भरून दिली. त्याला आनंद वाटला. बाजारामध्ये 60 रुपये किलो आहेत. त्या काळातला आत्ताच नाही बरं. 5 किलो दिली. किती झाले? 6 पंचे 300 रुपयाची. त्याला आनंद वाटला. त्याला वाटला आता बायकोला फार आनंद वाटेल बरं का. घरात गेला आणि घरात गेल्यानंतर पाहुणचार झाला आणि सांगितलं मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो आणि माझ्या मित्राने मला 5 किलो कारली दिली. 5 किलो कारली दिली म्हटल्यावर बायकोने कपाळाला हात लावला. का? अगं 300 रुपयाची कारली दान दिली. अहो तुमच्या मित्राने कारली दान दिली, पण कारल्याची भाजी करायला मसाला फार लागतोय. त्यांनी दान दिलं. वाढली इच्छा का कमी झाली? व्यवहारामध्ये जे जे दान केलं जातं
ती इच्छा वाढवणारा आहे आणि नाश पावणारा आहे. पण तुकोबाराय म्हणतात संतांनी जे दान दिलं ते अविनाश स्वरूपाचं दिलं आणि नाश न पावणारं दिलं. आणि नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. पण संतांनी जे दान दिलं महाराज म्हणतात त्या दानाचा परिणाम इच्छा शिल्लक राहत नाही. पण त्या संतांनी ते दान आपल्याला द्यावं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? यावे तया काकुलती यावे तया काकुलती जे दाविती सुपंत अनेक नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. अशा संतांना काकुलती नाम आपण शरण गेलं पाहिजे. आणि शरण गेल्यानंतर महाराज म्हणतात जे दाविती सुपंत आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आणि आपल्याला ध्येयापर्यंत ते पोचवतील. आणि त्यांनी आपल्याला सांगितलेला मार्ग त्या मार्गाचं जर आपण अनुसरण केलं अनुष्ठान केलं तर त्यांच्या कृपेने आपल्याला ते प्राप्त होईल. ज्या दिवशी प्राप्त होईल महाराज म्हणतात ज्याला प्राप्त होईल त्याच्या अंतःकरणाची अवस्था महाराज शेवटच्या चरणामध्ये तुकामने उरी नुरे. उर म्हणजे अंतःकरण, नुरी म्हणजे शिल्लक न राहणं. अंतःकरणामध्ये जी वासना आहे जी इच्छा आहे ती निवृत्त होते. कशाने होते? ज्ञानाने. ब्रह्मरस गोडी ची भावली वासना निमाली समूळ ज्याची तुकामने उरी नुरे. आणि असं ज्याने अंतःकरणातली इच्छा निवृत्त करून तू जीव त्या परब्रह्मापासून वेगळा नाहीस, तू परब्रह्मस्वरूपच आहे असं ज्ञान करून देणं महाराज म्हणतात हाच खरा उपकार आहे. त्याचे खरे एखाद्याचं लग्न लावून देणं हा उपकार आहे पण खरा नाही बरं का. एखाद्याला घर बांधून देणं उपकार आहे पण खरा नाही का. सरे ज्याचे दान कोण त्याचे उपकार. जे दान संपून जातं त्या दानाला खरा उपकार म्हणू नये. म्हणून ते दान आहे त्या महात्म्याने आम्हा तुम्हाला दिलं. मला म्हणतात खरा उपकार त्या संतांचा समाजावरती आहे. पण ते दान निरपेक्ष भावनेनं आम्हा तुम्हाला दिलेलं आहे. आपण सुद्धा निरपेक्ष भावनेनंच दान करावं. मतदान करताना खालून काही घेऊ नका.
आणलईन काही घेऊ नका, त्याला दान म्हणत. हां, लोक म्हणतात आम्ही दान केलं, पण तुमच्या खात्यावर जमा झाले ना. मोबदला घेतल्यानंतर त्याला दान म्हणत नाहीत बरं का. म्हणून आज या भूतलावरती ज्ञानदानाचं काम करणारे खरे संत आहेत, आणि तोच खरा उपकार आहे. म्हणून अशा संतांच्या दातृत्वाचं वर्णन करताना तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे उरी नोरे त्याचे खरे उपकार, अनेक नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी, अनेक नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. या वेतया काकुलते जे दाविते सुपंत. तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार, अनेक नाशिवंते काय नसरे आय ज्याच्याने. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मांडत असताना जे योग्य आहे ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून काही अध्ययन केलं, त्यांचेच विचार आपल्यासमोर मांडले. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही माझ्या वाणीतून चुकीचे शब्द आले असतील ते खास माझे आहेत, ते माझे मला परत करा, म्हणजे मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. झालेली सेवा त्या संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करायची आहे. वास्तविक चालू असलेला नामोत्सव, उद्याची अंतिम दिवसाची सेवा माझ्या वाट्याला महाराजांनी दिली. म्हणजे तुम्ही शेवटचा दिवस घ्या, हरकत नाही, स्वीकारला. मला अडचण आली उद्याची. मी महाराजांना फोन केला, म्हणलं काय मागं पुढं होतं का बघा. मला चिंता एवढीच की आपण पहिल्यांदा महाराजांना कबूल केले येतो म्हणून. पुण्यस्मरणाचा हा काल पवित्र, आणि तिथं तर गैरहजेरी लागली तर काय बरं नाही बरं का. आपल्याला खंत होते, पण ती बाबांनी पूर्ण केली बरं का. कारण एका महापुरुषाचं मी आरंभाला सांगितलं, पुन्हा उल्लेख करून जातो. श्रीमंताकडे जर तुम्ही कीर्तन केलं तर पैसा मिळेल, पुण्य मिळणार नाही. पण महात्म्यांच्या पुण्यस्मरणाला जर सेवा केली तर पुण्य मिळेल. आम्हाला पुण्य मिळवायचं आहे, आम्हाला पैसा मिळवायचा नाही बरं का. तेव्हा तो योग माझ्या वाट्याला प्राप्त झाला. तेव्हा झालेली सेवा त्या महात्म्यांच्या चरणी समर्पित करून एवढीच इच्छा व्यक्त करायची आहे की असं ज्ञान त्या महात्म्यांच्या कृपेनं आमच्या अंतःकरणामध्ये प्रगट व्हावं, एवढीच त्यांच्या चरणी इच्छा करून सेवेला पूर्ण देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतेन व्यंगभूत युक्ती. नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी. तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.